प्रपंच हा सार नाही, हलकट आहे. हलकट हा संसार येथे सार होत. हा चित्तात प्रपंच सतत न राहू देता चित्तात जे आहे भगवंताचं चिंतन मुळावं असं कर दे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी हो, म्हणजे भगवंताच्या चिंतनात मुळावं. असं केल्यानंतर आपल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती होते. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला बोलतात, सततम कीर्तयन्तो मां कीर्तयन्त चतुष्टा. अर्जुना, तुझं सतत भगवंताचं चिंतनात तू राहिलास. कीर्तनाचे नटनाचे नाशिवे व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यम म्हणे करुणाचे यमावे, जम म्हणे करुणाती दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष उकदासी नाही. हरीसे माझे नाम घोषे, नाही करते विश्वाची दुःखे. अवघे जगचे महासुखे, दुमदुमीत भरले. अवघ जग महासुखानं असं दुमदुमून भरलेलं आहे. आणि त्यासाठी प्रभूचं चिंतन हृदय मंदिरामध्ये सातत्यानं झालं पाहिजे. दोष औषधाला राहणार नाही, कारण दोषामुळे आपल्याला दुःख असतं. दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. दुःख जे भेटतात ना ते आपली जन्मजन्मांतराचे दोष असतात. दोषाची निवृत्ती करायची आहे, दुःखाची निवृत्ती करायची आहे. याच्यासाठी भगवंताच्या चिंतनाची अत्यंत गरज आहे. म्हणूनच सार आणि आसार याचा विचार करा.